रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोहा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरी प्रकरणाचा अवघ्या 6 दिवसात छडा लावला आहे। रोहा कोलाड रोडलगत असलेल्या अग्रवाल स्नॅक सेंटर या दुकानात दिनांक 30 डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचा कडी कोंडा तोडून दुकानात प्रवेश केला। यावेळी दुकानातील साहित्य, मोबाईल फोन तसंच रोख रक्कम असा एकूण सुमारे 65,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पोलिसांची चक्र फिरू लागली। रोहा पोलीस स्टेशन पासून थेट मुंबईपर्यंत जवळपास 100 ते 125 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची यावेळी तपासणी केली गेली। या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। राजपत संतराम पाल वय 52 राहणार उत्तर प्रदेश आणि देवसिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर वय 34 अशी या दोघा संशयितांची नावं आहेत। अवघ्या 6 दिवसात मुद्देमालासह दोघांनाही अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज पवार करत आहेत। दरम्यान रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी रोहा शहरातील नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे। त्या चोरीच्या अनुषंगाने त्यांच्या दुकानात जे अवेलेबल असलेले सीसीटीव्ही फुटेज ते प्राप्त केले आणि तपासासाठी एक API पवार आणि इतर आमचे स्टाफ आहे असं एक पथक निर्माण केलं। माननीय SP मॅडमच्या आदेशाने माननीय SP मॅडम चंदालाल मॅडम, ॲडिशनल SP सर अभिजित शिवतरे सर आणि DYSP गोखले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक नेमण्यात आलं। ते पथक नेमून रोहा शहरातले CCTV फुटेज, रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज असे 100 ते 125 CCTV फुटेज ते आमचं पथक पूर्ण ते रेल्वे लाईन कुठे गेले, कुठं उतरले, कुठून कसे गेले याची पूर्ण अभ्यास करण्यात आला आणि तो अभ्यास करून नंतर त्याचं ठाव ठिकाणं आम्हाला वेस्टर्न लाईनला मिळाला। त्या ठिकाणी तसे ते फिरत त्याचे थांबण्याची ठिकाणं हे सगळे चेक करत एका ठिकाणी जाऊन भाईंदरला एक घोडदेव नाका आहे, त्या ठिकाणी त्यांचा एक जोडीदार आम्हाला मिळून आला। त्याला मग ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली। त्याच्यातले त्याचा जो जोडीदार अजून एक होता त्यालासुद्धा ताब्यात घेतला त्याच्या मदतीने। त्या दोघांची नावं आहेत राजपत संतराम पाल जो की 52 इयर्स ओल्ड आहे आणि दुसरा एक देवसिंग उर्फ राहुल ओमप्रकाश तोमर जो 34 वर्षाचा आहे, तो पण फुटपाथवरती राहणार आहे भाईंदर ईस्टला। असे त्या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल आम्ही त्याच्याकडनं पूर्ण रिकवर करण्यात आलेला आहे। पोलीस कस्टडीमध्ये 4 दिवस आहेत ते। आज परत पुन्हा आम्ही प्रयत्न करतो की त्यांची पोलीस कस्टडी यावी आणि ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। नवगरला त्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत, एक वसई रेल्वेला गुन्हा दाखल आहे। त्यामुळे अजूनही चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा प्रकारच्या जर चोऱ्या केल्या असतील तर त्यांनी रोहा पोलिसांनी संपर्क साधून पुढील त्याचा तपास करावा। नागरिकांना हेच सांगायचं की त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या त्यांनी घरात न ठेवता योग्य सुरक्षितपणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते तुम्हाला काढून यूज करता येईल। परंतु महत्त्वाची जास्तीत जास्त कॅश आणि दागिने जे आहेत ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे हेच मी एक आवाहन करू इच्छितो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।